कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। महाराज, आज श्री गणेश जयंती निमित्त हे विशेष प्रवचन आज आपण सादर करतोय। गणेश जन्माची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गणेश जन्म हा कसा झाला याची कथा परंपरेनुसार प्रथेनुसार गणेश जयंतीला सांगितली जाते। माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना प्रथम 20 ओव्या या गणेशाचं वर्णन करणाऱ्या लिहिलेल्या आहेत। प्रथम आपण गणेशाला वंदन करूया, माऊलींना वंदन करूया, त्या ओव्यांचा थोडासा आढावा घेऊया आणि मग या प्रवचनाची आपण सुरुवात करूया। ओम गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। अलंकारपुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। महाराज, ज्ञानेश्वरीची जी सुरुवात आहे ना ती ओम या अक्षरापासून आहे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या हा जो विषय माऊलींनी मांडलेला या ओम शब्दाच्या मध्ये प्रत्यक्ष गणपती बाप्पाचं रूप साकारलेलं आहे हे माऊलींनी त्या ओव्यातून आपल्याला सांगितलेलं आहे। अकार चरणयुगुल जो आहे ओंकारातला तो अकार हा गणपती बाप्पाचे ते चरण आहेत। उकार हे गणपती बाप्पाचं उदर विशाल म्हणजे मोठं लंबोदर पोट आहे आणि मकार म्हणजे मस्तिष्क। अशा पद्धतीमध्ये ओंकार निर्माण झालेला आहे। ओंकार हा ओम शब्द हा शब्दब्रह्म आहे, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जो कुठला शब्द या सृष्टीमध्ये निर्माण झाला असेल तो शब्द आहे ओम। पहिला लिहिला गेला जो शब्द आहे तो ओम आहे। ओंकाराच्या सुरुवातीनंतर सगळे शब्द उमटतात म्हणून ओंकार हा शब्द ब्रह्म आहे आणि ओम हा शब्द प्रत्यक्ष गणेशाचं रूप आहे हे माऊलींनी ओव्यातून सांगितलेलं आहे। महाराज, त्या ओव्यांमध्ये वर्णन करताना माऊलींनी या व्यासांच्या असलेल्या महाभारताच्या रामायणातल्या असलेल्या सगळ्या सिद्धांतांचा या आभूषणांचं वर्णन केलेलं आहे आणि ही आभूषणं म्हणजे हे व्यासांचं महाभारत या गीतेतले प्रमेय सिद्धांत, रामायणातले सिद्धांत हे सगळे आभूषणं ही प्रत्यक्ष गणेशाच्या अंगावरती आहेत, त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे। 6 भुजांचा हा श्री गणेश, या 6 भुजांच्या 6 आयुधांचंही वर्णन त्याच्यात आलेलं आहे। महाराज, माऊलींनी फार सुंदर गणेशाचं रूप आपल्यासमोर त्यातून साकार केलेलं आहे। आता गणेश जन्माची कथा दरवर्षी गणेश जयंती होते। दरवर्षी गणेश जयंतीला गणेश जन्माची कथा सांगितली जाते। महाराज, आजही गणेश जयंतीला आपल्या प्रवचनाची सुरुवात ही गणेशाच्या जन्मकथेपासून आपण सुरुवात करणार आहोत। ही जन्मकथा परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे जी सांगितली जाते त्याची सुरुवात अशी आहे की पार्वती माता स्नानासाठी आपल्या निवासस्थानी म्हणजे कैलास पर्वताच्या एका गुहेमध्ये, ज्या ठिकाणी स्नानाचं स्थान आहे पार्वती मातेचं, तिथे नदीचा उगम आहे
आपण जर हिमालयात गेला असाल तर आपल्याला दिसेल, जर यमुनोत्रीमध्ये आपण जर गेला असाल तर आपल्याला तिथे बघायला मिळेल. प्रत्यक्ष मी गेलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. यमुनोत्रीचा जो उगम आहे तो यमुनोत्रीचा उगम त्या ठिकाणी 100 डिग्रीचं पाणी, तप्त पाणी ह्या भूमीतून वर येतं. गरम पाण्याचा झरा तिथे आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ ठेवले जातात. ते गरम इतकं आहे, त्यामध्ये बांधून ठेवलेल्या तांदळाच्या पुरचुंडीमधले तांदूळ शिजतात. अशा स्थानांवरती, अशा गरम कुंडांच्या स्थानावरती स्नान करण्याचा हिमालयातला प्रघात आहे. त्याप्रमाणे या गुहेमध्ये, कैलास पर्वताच्या इथे असलेल्या या गुहेमध्ये पार्वती माता स्नानाला चाललेली आहे. तिथे स्नानाला जात असताना कोणी येऊ नये, कारण तिथे त्यावेळेला नेमके भगवान शिवशंकर नाही आहेत, ते कुठेतरी गेलेले आहेत. अशा वेळेला स्नानाला आपण जाताना आपल्या इथे कोणी येऊ नये, चिटपाखरूसुद्धा फिरकू नये. लक्षात ठेवा, पशु पक्षी प्राणी बारीक असलेले जीवजंतू कोणी त्या स्नानाच्या इथे फिरकू नये, म्हणून कोणीतरी त्या गुहेच्या द्वारावर रक्षण करण्यासाठी असायला हवा. हा पार्वती मातेच्या मनात आलेला विचार आणि त्या विचारानुसार पार्वती मातेने आपल्या स्नानाच्या इथे जी नदी आहे, हिमालयातल्या सगळ्या नद्या या अत्यंत पवित्र आहेत. त्या पाण्याला कधीही शेवाळ येत नाही असं ते पाणी आहे. त्या नद्यांमध्ये असलेली माती ही चिकण माती आहे. ती इतकी मुलायम मऊ आहे की ती तुम्हाला हवा तो त्याचा आकार देता येतो. पुन्हा पाणी टाकलं की पुन्हा ती मूळ स्वरूपातमध्ये येते, पुन्हा ती तशीच होते. ही त्याचा गुणधर्म आहे. ज्या पाण्यामध्ये ती माती मिसळली जाते ते पाणी, त्या पाण्याला कधीही शेवाळ येत नाही, शैवाल येत नाही. आपण तिला शाडूची माती म्हणतो, चिकण माती म्हणतो. ही या नद्यांच्या मध्ये असलेल्या मातीचा हा गुणधर्म आहे. त्या ठिकाणी असलेल्या नदीच्या त्या मातीतून पार्वती मातेने गणेशाचं एक सुंदर रूप तयार केलं, एक मूर्ती तयार केली. महाराज आपल्याला सांगितलं जातं की पार्वती मातेने अंगावरचा मळ काढला आणि त्या मळाचा गणेश तयार केला. असं नाही आहे. ज्या ठिकाणी स्नानाला पार्वती माता जात होती त्या ठिकाणी असलेल्या नदीतल्या मातीतून, म्हणून असं म्हटलं जातं आहे का त्याच्यातल्या मातीने म्हणजे मळाने, असा तो विचार आहे महाराज. त्या नदीतल्या मातीने एक छानशी मूर्ती तयार केली, त्याचं नाव ठेवलं गणेश, आणि त्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यामध्ये जीव ओतला. महाराज ही जी पद्धत आहे, म्हणजे भगवान श्री गणेशाचा, गणपती बाप्पाचा जन्म हा सामान्य जन्माप्रमाणे नाही, भ्रूण जन्माप्रमाणे नाही. या सृष्टीतला हा जन्म आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. पार्वती मातेनी स्वतःच्या आध्यात्मिक शक्तीने, स्वतःमध्ये असलेल्या आध्यात्मिक शक्तीच्या आधारे भगवान या शंकराच्या आणि स्वतःच्या या दोघांच्या गांधर्व विवाहामधनं झालेल्या या पुत्राला, गणेशाला प्राणप्रतिष्ठा करून जन्माला घातले. पार्वती मातेने तिच्या इच्छेनुसार, तिला वाटेल त्या आकारानुसार गणेशाचं रूप त्या मातीमध्ये साकारलेलं आहे. तसा तो गणेश घडलेला आहे. या गणेशाला आज्ञा दिली आहे की बाळा तू या दरवाजावर थांब, कोणी आलं तरी याला इथून आतमध्ये सोडायचं नाही, मी स्नानाला चालले. गणेश म्हणला हो हरकत नाही माते. बाळ गणेशाने हातामध्ये एक काठी घेतली आहे फक्त, आणि तो त्या दरवाजावर उभा राहिला आहे. कुणालाही आतमध्ये यायला, प्रवेश करायला गणेश मान्यता देत नाही. मग कोणी येऊ दे, नंदी आला, अमुक आला, कोणी आला, आतमध्ये जायचं नाही. माझी माता स्नान करते, तुम्हाला आत जाता येणार नाही. प्रत्यक्ष भोलेनाथ शिवशंकर गुहेमध्ये आलेत. म्हटले मला जाऊ दे आतमध्ये. नाही म्हणले तुम्हाला जाता येणार नाही. का?
नाही म्हटले माझी माता स्नान करते. अरे हो, पण तू कोण? तू मला का अडवतोयस? हे माझं स्थान आहे. पार्वती ही माझी बायको आहे. नाही म्हणलं ते सगळं जरी बरोबर असलं तरी तुम्हाला इथून आतमध्ये जाता येणार नाही, कारण मातेचा हा आदेश आहे. तुम्ही कोणी असा, मला त्याच्याशी काही नाही. आत्तापर्यंत येणाऱ्या सगळ्या पशुपक्षी प्राणी, प्रत्यक्ष नंदी, या सगळ्यांना गणेशाने युद्ध करून परतून लावलेलं आहे. एकालाही गुहेत प्रवेश करू दिलेला नाही. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पार्वती मातेची शक्ती आहे. प्रत्यक्ष पार्वती मातेचा आशीर्वाद आहे. त्याला हार शक्य नाही. घनघोर युद्ध झालेलं आहे भगवान शिवशंकराशी. श्री गणेशाचं, बालगणेशाचं घनघोर युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर महाराज शेवटला नाईलाजास्तव रागाने भगवान शिवशंकराने गणेशाचा शिरच्छेद केलाय आपल्या त्रिशूलाने. आता त्रिशूलाने शिरच्छेद केल्यानंतर तिथे पडलेलं त्याचं ते शरीर, बाजूला पडलेलं त्याचं ते मस्तिष्क, आणि तिकडून पार्वती माता आली. तो क्षण एकच आहे. गणेश जरी धारातीर्थी पडलेला असला, बालगणेशाचं जरी शिर एका बाजूला आहे, देह एका बाजूला आहे, तरी त्याला ओलांडून भगवान शिवशंकर गेलेले नाहीत. कारण पार्वती मातेच्या मनामध्ये धस्स झालं आहे आणि तो आपल्या बाळाला काहीतरी झालं आहे म्हणून ती तत्काळ तिथे आलेली आहे. बघते तर गणेशाचं झालेला शिरच्छेद हा पार्वती मातेला सहन झाला नाही. शंकरावरती अत्यंत रागाने, कोपाने पार्वती मातेनी हा प्रश्न केलाय, तुम्ही माझ्या मुलाला तुम्ही का मारलं? काही करा म्हणली, त्याला जिवंत करा. हे तर सृष्टीच्या विरोधात आहे. या सगळ्या प्रकरणाचा वाद इतका विकोपाला गेला, हे ब्रह्मांड हलायला लागलं. ब्रह्मांड का हलतंय म्हणून ज्यावेळेला ब्रह्माने बघितलं त्यावेळेला प्रत्यक्ष दिसलं पार्वतीचा आणि भगवान शिवशंकराचा हा वाद विकोपाला गेला आहे. पार्वती माता हट्टाला पेटलेली आहे. नाही म्हणले माझा पुत्र मला परत द्या. शिवशंकर समजावून सांगतायत हे शक्य नाही आहे. प्रत्यक्ष ब्रह्मा तिथे प्रगट झालेले आहेत. ब्रह्म प्रगट झाले. ब्रह्म म्हणलं हे सुद्धा शक्य नाही आहे. पण म्हणले शंकराला सांगितलंय, भगवान शिवशंकराला ब्रह्माने सांगितलंय असं कर. नुकताच जन्माला आलेला जीव त्याचं शिर घेऊन ये आणि ते शिर या देहावर लाव. त्यावेळेला गणेश जिवंत होईल. तत्काळ आपले गण नंदी, आपले सगळे सेवक भगवंतांनी शिवशंकरांनी पाठवलेत. जा म्हणले जो कोणी जन्माला नुकताच आला असेल त्याचं शिर घेऊन या. नुकताच जन्माला आलेलं हे हत्तीचं पिल्लू त्याला दिसलं, त्याचं शिरच्छेद केला, त्याचं शिर घेऊन आले आणि त्या गणेशाच्या देहावर लावलं. गणेश जिवंत झाला. आता हे गणेशाचं रूप, खाली देह माणसाचा आणि डोकं हे हत्तीचं, असं हे विलोभनीय वेगळंच रूप बघून पार्वती माता अचंबित झाली आणि म्हणली, भगवान शिवशंकराला ब्रह्माला प्रश्न विचारला, अहो या रूपाचा देव कोण मान्य करील का? ज्याचा देह हा माणसाचा आहे, देवाचा आहे, आणि ज्याचं मुंडकं हत्तीचं आहे, असा देव कोणी मान्य करील का? भगवान शिवशंकराने म्हणले मान्य करायची गरज नाही, मी वरदान देतो. गणेशाची ही पूजा सर्वत्र आधी केली जाईल. ही एक मान्यतापूर्ण कथा आहे. असा हा गणेश, बालगणेश जन्माला आला. याला प्रथम पूजेचा मान का? याच्या दोन कथा आहेत महाराज, ज्या पौराणिक कथेतून सांगितल्या जातात. त्या दोन कथा प्रचलित आहेत.
यातली एक कथा आहे. भगवान शिवशंकर ज्या वेळेला भोलेनाथ बसले होते, पार्वती माता बसली होती, अनेक देवांमध्ये वाकयुद्ध झालं की प्रथम पूजेचा मान कोणाचा, समस्त 33 कोटी देवगणांमध्ये ज्यावेळेला हा प्रश्न उद्भवला त्यावेळेला हे सगळे देवता, सगळे ऋषी, सगळे भगवान शिवशंकराकडे गेले. म्हणले सांगा याच्यामध्ये प्रथम पूजेचा मान कोणाचा. भगवान शिवशंकर म्हणाले जो ब्रह्मांडाला प्रथम 3 प्रदक्षिणा करून येईल त्याला हा प्रथम पूजेचा मान मिळेल. सगळेच देव गर्भगळीत झाले. कुणाला ते जवळपास शक्य नव्हतं. संपूर्ण ब्रह्मांडाला 3 प्रदक्षिणा मारणंच शक्य नाही. ही प्रतिज्ञा पूर्ण करणार कोण. कार्तिकेय आणि गणेश या दोघांच्या पुढेही ज्या वेळेला दवंडी आली म्हणा, सूचना आली म्हणा, त्यावेळेला तत्काळ कार्तिकेय निघून गेला आहे. तो म्हणला मी जातो, प्रदक्षिणा पूर्ण करतो ब्रह्मांडाची आणि येतो, प्रथम पूजेचा मान मला मिळेल. वेगाने आपल्या मोराच्या मयुराच्या वाहनावर बसून कार्तिकेय गेला आहे. गणेश तिथेच आहे. बाल गणेश तिथेच आहे. बाल गणेश कुठेही गेला नाही आहे. बाल गणेश तिथे स्थित आहे. सगळे देवता ज्यांना ज्यांना शक्य आहे ते ब्रह्मांडाचा फेरा मारायला गेलेत आणि गणेश तिथेच आहे. सगळ्यात आधी देवतांच्या आधी कार्तिकेय येताना दिसलाय. कार्तिकेय येताना दिसता क्षणी गणपती बाप्पांनी पटकन पार्वती मातेच्या आणि भगवान भोलेनाथ बाबांच्या बाजूनी गोल 3 प्रदक्षिणा मारल्या आणि हात जोडून उभा राहिला आहे आणि म्हणले मी प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे. मी आपली पण जिंकलेलो आहे. कार्तिकेयाला म्हणला याने पण जिंकलाच कसा. ब्रह्मांडाच्या 3 प्रदक्षिणा मारून मी प्रथम इथे आलेलो आहे आणि तुम्ही गणेशाला हा मान का देता. यावरती भगवान शिवशंकराने उत्तर दिलं आहे ब्रह्मांड त्रैलोक्य या सगळ्या सृष्टीचा असलेला तारणहार हा निर्माता, प्रत्यक्ष हा ब्रह्म, हे सगळंच्या सगळं मात्या पित्यामध्ये आहे. हे ज्याला कळलं, भगवान शिवशंकर आणि पार्वतीमध्ये हे संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. ब्रह्मांडाला मी 3 फेऱ्या आधी मारलेल्या आहेत. या बुद्धिमत्तेच्या जोरावर गणेशाला प्रथम पूजेचा मान बहाल झालेला आहे. आता नीट विचार करा. आपण ज्या वेळेला गणेशाची मूर्त घरी आणतो त्यावेळेला ती गणेशाची मूर्त ही शाडूच्या मूर्तीची म्हणजे चिकन मातीची, जी माती हिमालयातनं नदी वाहत येते त्या मातीची असायला हवी. कारण त्या मातीला भगवान शिवशंकराचा आणि पार्वती मातेचा आशीर्वाद आहे. त्या मातीमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रतिष्ठापना करता त्यावेळेला प्रत्यक्ष गणेशाचं तिथे रूप अवतरतं. हे पार्वती मातेने सिद्ध केलं आहे. म्हणून गणेशाची पूजा शाडूच्या मातीतल्या मूर्तीची करावी असा अट्टाहास नियम आहे. मूर्ती किती मोठी आहे याच्यापेक्षा ती माती हिमालयातल्या नदीतल्या मातीतनं मिसळून आणलेली असावी असा नियम आहे, पायंडा आहे. त्या मूर्तीची माती घेऊन जर मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला जर गणेशाचं आवाहन करून प्राणप्रतिष्ठा केली तर तिथे प्रत्यक्ष गणपती बाप्पा येतो. त्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पा असतोच. हे पार्वती मातेने सिद्ध केलेलं आहे. प्रथम गणेश मूर्ती घडवली आहे आणि प्राणप्रतिष्ठा केली ही पार्वती मातेने. आता दुसरी एक कथा आहे.
पहिली कथा आपण बघितली की बुद्धिमत्तेच्या जोरावरती गणपती बाप्पांनी हा प्रथम पूजेचा मान मिळवलेला आहे. आणि आणखीन एक आहे की ज्या कथेमध्ये आत्मलिंग ज्यावेळेला रावण घेऊन गेला होता, म्हणजे रामाशी युद्ध सुरू होतं. युद्ध सुरू असताना इंद्रजित संपल्यानंतर, इंद्रजितचा वध झाल्यानंतर रावण हा प्रत्यक्ष अघोरी पूजा करायला हिमालयात गेला आहे. पुन्हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलंय. म्हणले मला अमरत्वाचं वरदान द्या, मला अमर होण्याचं वरदान हवं आहे, मला आपण माझ्याबरोबर चलावं, युद्धासाठी आपण माझ्याबरोबर उभं राहावं, हा रावणाने वर मागितला आहे. भोलेनाथांनी तो वर देताना म्हणले जा, म्हणले हे आत्मलिंग घेऊन जा, हा मीच आहे, हे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पराजय शक्य नाही. हे आत्मलिंग घेऊन ज्यावेळेला रावण आकाशमार्गे चालला आहे, त्याला नारद मुनी भेटलेत आणि नारद मुनींनी सांगितलंय तू दशग्रंथी ब्राह्मण आहे, संध्याकाळची वेळ झाली आहे, संध्या करणार नाहीस का? रावणाला म्हटलं हो बरोबर आहे, आपण ते जाऊ समुद्र किनाऱ्यावर. गोकर्ण, गोव्यापासून थोडं पुढे गेलात की त्या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वर एक स्थान आहे. त्या ठिकाणी त्या स्थानावरती जाताना त्या समुद्रकिनारी स्नान करून रावणाला वाटलं आपण संध्या करावी आणि मग आपण लंकेमध्ये जावं. ते आत्मलिंग घेऊन ज्या वेळेला तो त्या गोकर्ण या स्थानी उतरलेला आहे, समुद्र किनाऱ्यावर बघतोय कोणीही चिटपाखरू दिसत नाही, एकही मनुष्य तिथे दिसत नाही आहे, कोणीच दिसत नाही. आत्मलिंग घेऊन आले, पण भगवान शिवशंकरांनी त्याला सांगितलंय ज्या ठिकाणी आत्मलिंग ठेवशील त्याच ठिकाणी ते प्रस्थापित होईल, त्यानंतर त्या भूमीतून ते आत्मलिंग कोणालाही हलवता येणार आहे आणि ज्या भूमीमध्ये ते आत्मलिंग असेल त्या भूमीचा कधीही पराजय होणार नाही. आता हे आत्मलिंग प्रस्थापित जर लंकेत झालं असतं तर रामाला विजय शक्य नाही. आता हे आत्मलिंग लंकेत जाऊ नये म्हणून हे प्रयोजन आहे. दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे रावण संध्याकाळच्या वेळेला समुद्रात जाऊन स्नान करून संध्या करून मग आत्मलिंग घेऊन जावं म्हणून समुद्र तीरी उतरलेला आहे. महाराज, प्रश्न असा आहे की आत्मलिंग ठेवायचं कुठे? खाली ठेवलं तर तिथे प्रस्थापित होईल, द्यायचं कोणाकडे कोणीच दिसत नाही. एक लहान मुलगा तिथे वामन रूपात खेळताना दिसला आहे. त्याला बोलवलं, इकडे रे बाळा. तो आलाय. तो म्हटला का? म्हटलं हे मी आत्मलिंग नाही, म्हणले मी घेणार नाही, म्हणले मी खेळतोय, मला काही ते नको, म्हणले मी माझं खेळतोय, मला ते हातात धरणार नाही, म्हणले ते जड आहे. नाही म्हणले तू फक्त हातात धर, म्हणले थोड्या वेळ मी फक्त स्नान करून येतो, स्नान करून आलो, संध्या झाली की लगेच मी घेतो, जास्त वेळ लागणार नाही. नाही म्हणले. तो लहान मुलगा म्हणला ते चालणार नाही, म्हणले ते खूप जड आहे, म्हणले जड आहे, ते ठेवलं माझ्या हातनं मी खाली ठेवून देईन. म्हणलं नाही, म्हणलं तू हातात घे, एवढं जड नाही आहे, आत्मलिंग आहे, भगवान शिवशंकराचं आहे, हे हातात धर. नाही म्हणले, मी धरणार नाही. हातापाया जोडल्यानंतर रावणानं सांगितलं की तू धर, मी फक्त स्नान करतो, संध्या करतो आणि काही क्षणार्धात इथे येतो. त्या वामन रूपातल्या गणपती बाप्पानी, त्या बालगणेशाने रावणाला एक अट घातली. हा बुद्धिमत्तेचा विजय महाराज. एक अट घातली रावणाला, सांगितलं रावणा तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही स्नानाला जाताय, संध्येला जाताय, हे आत्मलिंग माझ्या हातात देताय, हे जड आहे, मी तुम्हाला वारंवार सांगतोय. जर हे आत्मलिंग मला जड वाटलं तरी मी जमिनीवर ठेवून देईन. नाही म्हणले तू तसं करू नकोस, खाली ठेवू नकोस, तू मला आवाज दे, तुला जड वाटलं तर मला आवाज दे, मी ताबडतोब येईन.
हरकत नाही म्हणले. गणेश म्हणले की हरकत नाही, मी तुला 3 वेळेला आवाज देईन. 3 वेळेला आवाज दिल्यानंतर जर तुम्ही इथे आला नाहीत तर हे आत्मलिंग मी इथे ठेवून देईन. रावण म्हणला हरकत नाही, तू हाका मार. तू 3री हाक मारता क्षणी मी इथे उपस्थित राहीन, पण तू आत्मलिंग खाली ठेवू नकोस. नाही म्हणले. 3 हाका मारल्यानंतरच आत्मलिंग मला जड झालं तर मी खाली ठेवीन, नाही तर ठेवणार नाही, काळजी करू नका म्हणले. करार झाला, तह झाला. आणि आता रावण निश्चिंत मनाने समुद्राच्या दिशेने चाललाय. आत्मलिंग बालगणेशाच्या हातामध्ये आहे. स्नान केले रावणाने. पहिली हाक आली आहे गणेशाची, लवकर या, आत्मलिंग जड होतोय, लवकर या, मला ते खाली ठेवावं लागेल. ते म्हणले पहिलीच हाक आहे. रावण म्हणला ही पहिलीच हाक आहे, अजून 2 हाका मारणार आहे. आपण स्नान करूया. स्नान झालं. संध्येला रावण बसला. पुन्हा दुसऱ्यांदा आवाज आला, लवकर या, हे जड होतंय, मला हातात धरवत नाही आहे, मला खाली ठेवावं लागेल. मी दुसऱ्यांदा तुम्हाला सांगतोय. रावणाने ऐकलं. रावण म्हणला हरकत नाही, दुसऱ्यांदा बोलवलंय, अजून एकदा मला आवाज देणार आहे. एकदा आवाज दिला की आपण तात्काळ जो तोपर्यंत संध्या आपण उरकून घेऊ. संध्येला सुरुवात केली आहे. शेवटच्या टप्प्यावर रावण संध्येच्या आहे. गणपती बाप्पानी अत्यंत हळू आवाजात, रावणाला ऐकायला जाणार नाही इतक्या हळू आवाजात रावणाला आवाज दिलाय. अहो या, आत्मलिंग जड होतंय, मी तुम्हाला 3री आणि शेवटचं सांगतोय, जर तुम्ही आता आला नाहीत तर मी आत्मलिंग खाली ठेवीन आणि निघून जाईन. तसं म्हटलंय, तो आवाज रावणापर्यंत पोचला नाही. काही क्षण वाट बघितली. रावण निश्चिंत मनाने संध्या करतोय. शेवटचा टप्पा आहे. गणपती बाप्पाने आत्मलिंग खाली ठेवलं आणि गणपती बाप्पा तिथनं अंतर्धान पावलेत. ज्या क्षणाला आत्मलिंग जमिनीवर ठेवलं गेलं, त्या क्षणाला हात जोडलेल्या आत्मलिंगाला, त्या गणेशाच्या बालरूपाला समस्त 33 कोटी देवांनी पुष्पवृष्टी करून सन्मानित केलंय. आणि त्याला प्रथम पूजेचा मान सन्मानाने बहाल केला आहे. हे त्याचं कार्य आहे. जर ते आत्मलिंग लंकेत गेलं असतं तर लंकेत असलेल्या त्या रावणाला कोणीही कधीही पराजित करू शकलं नसतं. समस्त देव रावणाला घाबरत होते, हरवलं होतं, ग्रह पायाखाली डांबले होते. अशा अवस्थेत ज्याचा मुलगा इंद्रजित, इंद्राला ज्याने जिंकलंय, त्या रावणाला हरवणं या सृष्टीत, या ब्रह्मांडात कोणालाही शक्य नव्हतं, जर आत्मलिंग त्याच्याबरोबर लंकेत गेलं असतं. या 33 कोटी देवांनी गणपती बाप्पाला या कार्यासाठी आत्मलिंग प्रस्थापित केलं रावणाकडनं घेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. म्हणून सढळ सन्मानाने पुष्पवृष्टी करून 33 कोटी देवांनी ते पुष्पवृष्टी केली आहे. गणेशाची मूर्त आजही तुम्ही जा. मी जाऊन आलो आहे, दर्शन घेतलं आहे. त्या गणेशाची छोटं बाजूला मंदिर आहे, उभी मूर्त आहे बालगणेशाची, अत्यंत अप्रतिम मूर्त आहे. त्या गणेशाच्या त्या मूर्तीला वंदन करूया. गणेशाची ही बुद्धिमत्ता, या बुद्धिमत्तेची ही देवता, बुद्धीची देवता, याला प्रथम पूजेचा मान दिलेला आहे. ही कथा आहे महाराज. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये
ओम गणपतये नमः. 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 महाराज, गणेश जयंती का साजरी करावी, त्याचा उद्देश काय, याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं एक सामान्य ज्ञान म्हणजे आपल्या सगळ्या प्रथा, आपल्या सगळ्या पूजा या पुढच्या पिढीला द्याव्यात म्हणून आपण एक कार्य करावं. तत्त्वज्ञान सांगाल तर गणेशाचं असलेलं रूप, त्याची प्रतिष्ठापना ही सगळ्यांना समजावी, गणेश जन्माची असलेली कथा सगळ्यांना समजावी, प्रतिष्ठापना कशी करतात हे समजावं म्हणून गणेश जयंती साजरी करावी. आणि यातला जो आध्यात्मिक अर्थ आहे महाराज, तो असा आहे की गणेश जयंती, गणेश जन्माचं असलेलं महात्म्य असं आहे की त्या शक्तीच्या पुढे कोणतीही शक्ती, जर तुम्ही आवाहन केलं एका पूजेच्या वेळेला, कोणत्याही क्षणी ज्या वेळेला गणेशाचं आवाहन केलं जातं त्यानंतर त्या कार्याला कोणतीही बाधा येत नाही, कारण प्रत्यक्ष गणेश हा त्या द्वारावरती प्रस्थापित आहे. त्या पूजेच्या सुरुवातीला गणेशाचं आवाहन करून प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर प्रत्यक्ष गणपती बाप्पा तिथे द्वारपाल म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष या पूजेचा रक्षणकर्ता म्हणून तिथे प्रस्थापित आहे, म्हणून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गणेश जयंतीला आपण ज्या वेळेला हे मंत्रोच्चार, हे प्रवचन, हे गणेश जयंतीची कथा ऐकतो त्यावेळेला वर्षभर चाललेलं आपल्यामध्ये वाईट विचारांच्या असलेल्या शक्ती, आजूबाजूला आपलं वाईट चिंतणाऱ्या शक्ती, आपल्याबद्दलचं चुकीचं आणि आपलं पतन त्यांच्या मनामध्ये संकल्पित करणाऱ्या व्यक्ती या सगळ्या आपल्या जवळ आलेल्या असतात, आपल्या घरामध्ये आलेल्या असतात, आपल्या आसपास त्यांचा वावर असतो. या सगळ्यांचा असलेला वावर, त्यांची इच्छा, त्यांची मानसिकता या सगळ्यांना आपल्या घरातून दूर ठेवण्यासाठी, आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी घरामध्ये गणेश जयंतीच्या दिवशी गणेश कथा ऐकणं, गणेशाचं नामस्मरण करणं आणि गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेणं, ह्या सगळ्या गोष्टी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण करायला हव्यात. का तर वाईट गोष्टी आपल्यापासून दूर राहण्यासाठी ज्या देवतेची उपासना करायची आहे, ज्याला प्रतिष्ठित आपण म्हणतो, प्रतिष्ठापना करून आपल्या मनामध्ये, आपल्या समोर आपण प्रस्थापित करतोय, अशी ती देवता म्हणजे गणेशाची आहे. म्हणून कोणत्याही कार्याच्या आधी आपण गणेशाचं पूजन करतो. तसंच आध्यात्मिकदृष्ट्या आपणही आपल्या मनामध्ये चांगले विचार यावेत, चांगले विचार रुजावेत, वाईट विचार येऊ नयेत, यासाठी हा गणेशाचा मंत्र उच्चारणं क्रमप्राप्त आहे. एकदा श्री गणेशाय नमः म्हणायला काही महाराज हरकत नाही. हा मंत्र मग तुम्ही काही म्हणा, हा मंत्र छोटासा आहे, तो मंत्र म्हणावा आणि मग आध्यात्मिक कार्याला सुरुवात करावी. महाराजांचं प्रवचन गणेश जयंतीनिमित्त होतं. वास्तविक अजून 2 कथा आहेत. ही तुम्हाला सांगितली, ही रिद्धीची कथा, रिद्धी सिद्धीची कथा. आपल्याला रिद्धी म्हणजे पैसा, सिद्धी म्हणजे बुद्धिमत्ता. सिद्धी तुम्हाला सांगितली, रिद्धी पैसा, कुबेराची कथा आहे. जेवाला बोलवलं होतं भगवान शिवशंकरांना, सगळ्यांना माहिती आहे. गणेशाला पाठवलं, गणेशाने सगळं घेतलं. सगळं खाल्ल्यानंतर कुबेराचं धनधान्य सगळं खाल्ल्यानंतर गणेशाने ढेकर दिली ही मातेने पाठवलेल्या दहीभातावर. आणि कुबेराला सांगितलं पुन्हाही बोलवा. पुन्हा कुबेराने गणेशाला बोलवलं नाही, म्हणून ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहे त्या ठिकाणी
कुबेराचं सगळं धन, सगळं ऐश्वर अबाधित असतं. कुबेराला ते द्यावं लागतं. ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहे तिथे आपोआपच रिद्धीसुद्धा येते आणि सिद्धीसुद्धा येते. अशा या रिद्धिसिद्धी देवतेला आज नमन करतो. आज गणेश जयंतीचं प्रवचन, ही सगळी सेवा या गणपती बाप्पाच्या चरणी वाहतो. पुढच्या प्रवचनात भेटूया. तोपर्यंत